आपण कन्स्ट्रक्शन वर्क बघत होतो. आता लक्षात ठेवा, सर्वात जास्त वॅकन्सी कन्स्ट्रक्शन सेक्टरमध्ये. ते काय आहे ते तुम्ही ऑलरेडी बघितलं ऐकले की कन्स्ट्रक्शन मध्ये वेगवेगळ्या स्किलचे लोक असतात. सगळ्या स्किलचे लोक असतात. कन्स्ट्रक्शन मध्ये वेगवेगळे इक्विपमेंट वापरले जातात. कन्स्ट्रक्शन मध्ये वेगवेगळ्या मशिनरी वापरल्या जातात. कन्स्ट्रक्शन मध्ये वेगवेगळे वर्क आहे. मग ह्या कारणामुळे कन्स्ट्रक्शन सेक्टरमध्ये किंवा कन्स्ट्रक्शन साईटला कुठलंही कन्स्ट्रक्शन असू द्या, यामध्ये खूप जास्त प्रमाणे ऍक्सिडेंटचं किंवा खूप जास्त प्रमाणे इंजुरीचं, खूप जास्त प्रमाणे लॉसेसचं. जगात परत एकदा आठवण करून देतो, सर्वात जास्त ऍक्सिडेंट किंवा सर्वात जास्त लॉस हे कन्स्ट्रक्शन साईटलाच होतात. मग याचे कारण काय आहे, कन्स्ट्रक्शन हा कॉन्सेप्ट काय, हे आपण कन्स्ट्रक्शन सेफ्टी या कॉन्सेप्ट मध्ये बघितलं की कन्स्ट्रक्शन म्हणजे बिल्डिंग अप. लक्षातच ठेवा, कन्स्ट्रक्शन म्हणजे बिल्डिंग अप. आपल्याला माहिती बिल्डिंग कन्स्ट्रक्शन ज्यामध्ये सिमेंट कॉन्क्रीट वापरतो, पण उभारणी बिल्डिंग अप म्हणजे कन्स्ट्रक्शन. मग ते मेटलचं असेल, ते सिमेंट कॉन्क्रीटचं असेल, ते डॅमचं असेल, ते रोडचं असेल. तुम्ही बघा, रोडमध्ये वेगळे मटेरियल आहे, डॅमसाठी वापरलं जातं ते वेगळं मटेरियल आहे, जे टॉवर उभे केले जातात त्यासाठी वेगळे मटेरियल आहे, बिल्डिंगसाठी वेगळं मटेरियल. मटेरियल वेगवेगळं आहे, प्रोसेस वेगवेगळी आहे, ह्युमन फोर्स वेगवेगळा आहे, इक्विपमेंट वेगवेगळे, पण केली काय जाते, उभारणी. म्हणून बिल्डिंग अप इज नथिंग बट द कन्स्ट्रक्शन. ओके, व्हॉट टाइप ऑफ कन्सिडरेशन कम्स अंडर कन्स्ट्रक्शन. मग तिथे आपल्याला डेप्थ मध्ये वर्कआउट करायचंय, तिथे आपल्याला हाईट मध्ये वर्कआउट करायचंय, तिथे आपल्याला फ्लोअरला वर्कआउट करायचंय, तिथे आपल्याला हेवी इक्विपमेंट वापरायचे, तिथे आपल्याला इलेक्ट्रिकल वर्क पण करायचंय, तिथे आपल्याला मेकॅनिकल वर्क पण करायचंय. हे सगळ्या गोष्टी सायमल्टेनियसली एकाच वेळेस वर्कआउट करतात. कुठेतरी कोणाच तरी पिलिंगचं ऑपरेशन चालू आहे, शेजारीच कोणाच तरी हाईटचं ऑपरेशन चालू आहे, कुठेतरी कटिंग चिपिंगचं ऑपरेशन चालू आहे, तिथेच कुठेतरी इलेक्ट्रिकलचं काम चालू आहे, शेजारीच कॉन्क्रीट मिक्सचरचं काम चालू आहे, त्याच्या आसपासच कुठेतरी रोड चालू आहे. तुम्ही बघितलं का, नंबर ऑफ थिंग एकाच वेळेस चालतात. ह्या नंबर ऑफ थिंग्स एकाच वेळेस चालतात आणि जे ते लोक किंवा जे ते वर्कर किंवा जे ते ह्युमन फोर्स त्याच्या कामात बिझी असतात. मग जो तो त्याच्या कामात बिझी असतो, ह्या कॉन्सेप्टचे लोक त्याच्या कामात, ह्या कॉन्सेप्टचे लोक त्या कामात, आणि त्यामुळे एका कामाचा इफेक्ट हा दुसऱ्या कामावर पडू शकतो इन द सेन्स ऑफ पडतोच. आणि त्यामुळे ऍक्सिडेंट, इंजुरी ह्या ज्या कॉन्सेप्ट आहे किंवा लॉसेस आपण काउंट करू, हे जास्त प्रमाणात होतात. मग एक सेफ्टीचा माणूस म्हणून तुम्हाला या सगळ्याच गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. मग आता सगळ्याच गोष्टी म्हणजे जे आपण आतापर्यंत काउंट केल्या की कन्स्ट्रक्शन कॉन्सेप्ट आला की या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये चालणारे कामं माहीत असणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टींशी रिलेटेड हजार्ड तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. हजार्डचंच रूपांतर पुढे ऍक्सिडेंट मध्ये होतं. आणि ह्या सगळ्या गोष्टींचे हजार्ड माहीत असेल तर हजार्डशी रिलेटेड कुठले ऍक्सिडेंट होऊ शकतात ह्याचा तुम्हाला अंदाज बांधता आला पाहिजे. शेवटी पोटेन्शियल हजार्ड लीड्स टू ऍक्सिडेंट. काय अर्थ आहे पोटेन्शियल हजार्डचा, ज्याचं एखाद्या गोष्टीचं रूपांतर पुढे लॉस मध्ये किंवा ऍक्सिडेंट मध्ये होऊ शकतं. सध्या स्थितीला आपल्या टू व्हीलर बाईकचा ब्रेक कमी लागतो, दिस इज व्हॉट द पोटेन्शियल हजार्ड. याचं रूपांतर ऐन वेळी जर ब्रेक लागला नाही तर अपघातात होऊ शकतो. मग कमी ब्रेक लागणे, क्लच पेट खराब होणे, हे काय झाले पोटेन्शियल हजार्ड. गाडीचं टायर एकदम खराब असणे, हे झालं पोटेन्शियल हजार्ड. वरती हाईटवर स्कॅफोल्डवर जो माणूस काम करतो त्याने सेफ्टी बेल्ट वापरलेला नाही, तो पडू शकतो, पडेल असं नाही पण पडू शकतो, दॅट बिकम पोटेन्शियल हजार्ड. त्याच्या हातात जे मटेरियल, इक्विपमेंट, टूल्स आहे, सपोज पक्कड आहे, हातोडी आहे, ती त्याच्या बेल्टला अटॅच नाही. जे आपण हाईटवर काम करतो ते इक्विपमेंट बेल्टला अटॅच असतात, जेणेकरून हातात जरी सटकले तर ते अटकून राहतात. ते त्याच्या बेल्टला अटॅच नाही, म्हणजे फेलिंग ऑफ इक्विपमेंट, फेलिंग ऑफ टूल, हे पोटेन्शियल हजार्ड होऊ शकतं. त्याने खाली असणारी जी लोक आहे किंवा खाली असणारी जी फॅसिलिटी आहे, जे काही आपण स्ट्रक्चर उभं केलं त्याला इजा होऊ शकते. अजून पडलंय का, नाही, ते पोटेन्शियल हजार्ड आहे आणि त्याचं रूपांतर ऍक्सिडेंट किंवा लॉस मध्ये होऊ शकतं. हे तुम्हाला सगळ्याच दृष्टीने, हाईटने, डेप्थने, थरल कामाने, इलेक्ट्रिकल कामाने, मेकॅनिकल, व्हेकल, इक्विपमेंट, रोड, ह्या सगळ्या सोसायटी, एन्व्हायरमेंट, ह्या सगळ्या गोष्टींनी विचार करायचा.
तेव्हा तुम्ही तिथे ऍज अ सेफ्टीचे पर्सन म्हणून कॅपेबल व्हाल. आणि तो अँगल लक्षात घेऊन आपण पहिल्यांदा बघितलं होतं कन्स्ट्रक्शन सेफ्टीमध्ये की टाईप व्हॉट इज मीन बाय कन्स्ट्रक्शन. इट इज नथिंग बट द बिल्डिंग अप विथ मॅन, मटेरियल अँड मशिनरी. बॉस, बिल्डिंग उभी करायची तरी तुम्हाला माणसं पाहिजे, मशिनरी पाहिजे आणि मटेरियल पाहिजे. रोड उभा करायचा मॅन मशीन मटेरियल पाहिजे. डॅम उभा करायचा मॅन मशीन मटेरियल पाहिजे. टॉवर उभा करायचा मॅन मशीन मटेरियल पाहिजे. म्हणजे अशी सगळ्या ठिकाणी तुम्हाला काहीतरी जर उभारणी करायची असेल तर मशीन पाहिजे, मॅन पाहिजे आणि मटेरियल पाहिजे. दॅट इन 3 थिंग्स कम्स टुगेदर इट बिकम अ बिल्डिंग अप अँड देन इट कन्सिडर ऍज अ कन्स्ट्रक्शन. सो आपण कन्स्ट्रक्शन बघितलं होतं, बिल्डिंग अप काहीतरी बांधून आणणे मशीन, मटेरियल आणि मॅनच्या मदतीने. मग हे कन्स्ट्रक्शनचे टाईप आहे बॉस. टाईप आहे इन द सेन्स ऑफ आपण जे आता बघितलं ना हे सगळं हे वेगवेगळे कन्स्ट्रक्शन केले जातात. पण मेकॅनिकलचं एक टाईप आहे, इलेक्ट्रिकलचं एक टाईप आहे, बिल्डिंगचं म्हणजे सिव्हिलचं एक टाईप आहे. असे खूप सारे आहे. सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल असे काही कन्स्ट्रक्शनचे टाईप आहे. मग त्यानंतर आपण बघितलं होतं तिथे असणारे हजार्ड काय काय आहे. बरेच सारे हजार्ड आहेत. आपण आता ते हजार्ड ऑलरेडी बघितले, तुमच्याकडे आहे पण ते. ह्या हजार्ड which leads to loss. Hazard is any harmful thing which leads to loss. Hazard, it might be harmful which leads to loss. रोडला पडलेले खड्डे हजार्डस आहे. ह्याच्यामुळे लोक पडू शकतात, अपघात होऊ शकतात, व्हेकलला लॉस होऊ शकतो, आपल्या मनक्याला लॉस होऊ शकतो ना. दीज आर द हजार्ड्स दॅट लीड्स टू लॉस. पण लॉस मेंटल असू शकतो, लॉस हेल्थचा असू शकतो, लॉस इकॉनॉमिकल असू शकतो, लॉस एन्व्हायरमेंटल असू शकतो, लीगल असू शकतो. सगळ्या प्रकारचे लॉसेस ज्या गोष्टीमुळे होतात दॅट बिकम हजार्डस. आपल्या चप्पलला असणारा साधासा खालून भरलेला काटा जो आपल्याला थोडा थोडा टोचतोय दॅट बिकम हजार्डस टू आवर बॉडी. त्याचं रूपांतर जर आपण तो काढला नाही तर त्याचं रूपांतर पुढे आपल्या पायाला इजा होऊ शकते. नाउ दॅट बिकम हजार्डस विच लीड्स टू लॉस, विच लीड्स टू ऍक्सिडेंट. कॉमन थिंग आपल्याला ऍज अ फायर अँड सेफ्टीचा पर्सन म्हणून कन्स्ट्रक्शन साईटला किंवा इंडस्ट्रियल सेफ्टीमध्ये किंवा फायरच्या कॉन्सेप्टमध्ये हे हजार्डस पॉइंट शोधायचे. साधे सिंपल पॉइंट आहे. कन्स्ट्रक्शन साईट खूप मोठी असते किंवा तिथे खूप सारे कामं चालू असतात, म्हणून नको असलेलं मटेरियल तिथनं बाहेर काढणं ही तुमची जबाबदारी. बाहेर काढणं म्हणजे तुम्ही काय उचलून टाकायचं नाही, पण ही तुमची जबाबदारी की तुमच्या लक्षात आलं पाहिजे त्या क्षणी. ओके, प्रॉपर हाऊसकीपिंग नाहीये, प्रॉपर क्लिनिंग नाहीये, प्रॉपर हायजीन बॉडीची असते पण प्रॉपर क्लीननेस नाहीये. मग प्रॉपर हाऊसकीपिंग नसल्यामुळे ह्या कामात बिझी असणारा माणूस त्यात अडकून पडू शकतो. लोक तिथे जे काम करतात ते त्यांच्या कामात बिझी असतात आणि तुम्ही तिथे कुठेतरी स्टील पडलेलं आहे, कुठेतरी सिमेंट कॉन्क्रीटच्या गोण्या पडलेल्या आहेत, कुठेतरी एम्प्टी गोण्या पडलेल्या आहेत, कुठेतरी मशीन पडलेले, कुठेतरी टूल पडलेले आहेत आपले काम करण्याचे टूल, कुठेतरी बकेट आहे, कुठेतरी स्कॅफोल्डचं मटेरियल पडलेलं आहे. ही सेफ्टी, फायर अँड सेफ्टीचा माणूस म्हणून तुम्हाला हा विचार करणं गरजेचं आहे. अच्छा, नको असलेलं मटेरियल साईटवर पडलेलं आहे ते उचलून बाहेर काढणं. कुठेतरी कटिंगचं काम चालू आहे, कटिंग कम्प्लीट झाली पण त्याचं जे इक्विपमेंट आहे कटर ते तिथेच आहे. नको असलेलं मटेरियल काम झालं, मटेरियल बाहेर काढा. कुठेतरी वायर केलेली आपण टेम्पररी इन्स्टॉलेशन केलेलं आहे, तुम्ही बघितलेलं आहे. टेम्पररी इन्स्टॉलेशन म्हणजे काही तात्पुरत्या कामासाठी केलेली फॅसिलिटी. मग आपल्याला वेल्डिंग करायचं होतं, मग आपण वायर स्विच मध्ये जोडली, वायर टाकून घेतलेली, वेल्डिंगचं काम चालू आहे, काम संपलंय. मशीन नेलं पण वायर तशीच आहे, टेम्पररी इन्स्टॉलेशन. त्याच्यामुळे आणि तेही प्रॉपर नाही, त्याच्यामुळे मटेरियल वाहून येणारे लोक हे अडकून पडू शकतात. पण सेफ्टीचा, फायर अँड सेफ्टीचा पर्सन म्हणून तुमच्या ही गोष्ट लक्षात येणं गरजेचं आहे. फायर अँड सेफ्टीचा माणूस म्हणून डेप्थ मध्ये कोणीतरी काम करतं, एक्सक्रिशनचं काम करतं, उकरण्याचं काम करतं आणि शेजारी पाजारी कुठेतरी आजूबाजूला म्हणा हेवी व्हेकल चालू आहे. तुमचं काम आहे ते हेवी व्हेकल बंद करणे, कारण त्या हेवी व्हेकलमुळे व्हायब्रेशन तयार होतात आणि ते व्हायब्रेशनमुळे ती जागा कोलॅप्स होऊ शकते, ते एक्सक्रिशन कोलॅप्स होऊ शकतं. आतमध्ये असणारी लोक किंवा आतमध्ये असणारी फॅसिलिटी ही धडकून जाऊ शकते, त्यात गाडली जाऊ शकते. म्हणून हे तुमचं काम आहे की तिथे जे हेवी व्हेकल चालू आहे, शेजारी एक्सक्रिशनचं काम चालू आहे, हेवी व्हेकल स्टॉप करणे किंवा एक्सक्रिशन स्टॉप करणे.
किंवा एक्सक्वेशनला शिल्डिंग किंवा शोरिंग करणे, मे बी बेंचिंग करणे, मे बी स्लोपिंग करणे याचा अर्थ तुम्ही लक्षात ठेवा, ते तुम्हाला करायचं नाही, तुम्हाला ते सांगायचंय, ते तुमच्या लक्षात आलं पाहिजे. सांगणं तरी तुमचं काम आहेच, इश्यूज नाही, पण ते लक्षात येणं खूप मोठी गोष्ट आहे. कारण एक्सक्वेशन चालू असताना तिथे हेवी इक्विपमेंट चालू आहे, म्हणजे हजार्डस थिंग चालू आहे, विच लीड्स टू लॉस. कुठेतरी एक्सक्वेशन चालू आहे, कुठेतरी पाणी लिकेज आहे, ते पाणी साठत साठत येत आहे, ते पाणी मुरतंय जमिनीत, त्याच्यामुळे एक्सक्वेशन जिथे चालू आहे तिथे पडण्याची भीती असू शकते. एका हेवी व्हेकलमुळेच पडेल असं काही नाही, मुरलेल्या पाण्यामुळे पण पडू शकतं. हवा जोरात चालू आहे त्यामुळे ढासळू शकतात. कुठेतरी एक्सक्वेशन करताना माती ए आणि बी टाईपचे सॉइल नंतर अचानक सी टाईपची सॉइल लागली, तिथे तुम्हाला शिल्डिंग, शोरिंग, स्लोपिंग, बेंचिंग कुठली तरी एक टेक्निक वापरून तुम्हाला ते सी टाईपची कॉन्सेप्ट पॅक करावी लागेल. हे तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे, कारण तुम्ही सेफ्टी घेताय, तुम्ही सेफ्टी घेतायत लोकांची. तुमचा प्राईम उद्देश आहे, तुमची जी ओथ आहे, तुमची जी प्रतिज्ञा आहे, त्यामध्ये सरळ उद्देश लिहिण्यात आलाय की तुम्हाला ह्युमन जो फोर्स आहे साईटवर काम करणार त्यांची सुरक्षा करायची, तुम्हाला इकॉनॉमिकल लॉस कमी करायचा आहे, तुम्हाला लिगल कॉन्सिक्वेन्सेस कमी करायचे. हा झाला प्रोफेशनल पार्ट. कुठला? इकॉनॉमिकल लॉस कमी करणे, लिगल कॉन्सिक्वेन्सेस होऊ न देणे, मटेरियलचा लॉस होऊ न देणे, प्रॉपर लोकांना ट्रेनिंग देणे, हा झाला प्रोफेशनल पार्ट. तुमचा बेसिक पार्ट जो तुम्ही फायर अँड सेफ्टी करताय त्याचा बेस आहे, तुम्हाला तिथे काम करणारं जे ह्युमन कॅपिटल आहे त्यांचा हेल्थचा विचार करायचा, त्यांच्या लाईफचा विचार करायचा, त्यांच्या हेल्दी वेल्थचा विचार करायचा, त्यांना सिक्युअर करायचं. ही तुमची ओथ आहे, त्यासाठी तुम्ही शिकवत प्रतिज्ञा आहे की त्यासाठी तुम्ही शिकताय, त्यासाठी तुम्ही तिथे काम करताय. पहिले लोक सिक्युअर करायचे, पहिले लोक सिक्युअर करायचे. याचा अर्थ कुठेतरी खूप महाग मटेरियल आहे आणि तिथे लोक पण काम करताय, अचानक आग लागली, मग तुमचं हे काम आहे बॉस, पहिल्यांदा तेथील जे इंज्युअर्ड झालेले विक्टीम आहे त्यांना बाहेर काढणे, बाकीच्यांना अलर्ट करणे. तुम्ही असं नाही म्हणू शकत चला 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 पहिले ते हे खूप महागाचं मटेरियल ते बाहेर काढा, त्यासाठी थोडी मानवी हानी झाली तरी चालेल असं तुम्ही म्हणू शकत नाही. हो, मात्र तुम्ही आण्विक प्लांटवर काम करताय, तुम्ही स्फोटक ठिकाणी काम करताय, तुम्ही केमिकलच्या कॉन्सेप्ट मध्ये काम करताय, तिथे 100% तुम्हाला माणसंच वाचवायची. पण ते माणसं वाचवताना त्या आण्विक प्लांटवर, त्या केमिकल प्लांटवर, तिथे स्फोटक जे आहे त्याच्यामुळे जर अजून खूप मोठी इजा होणार असेल, खूप मोठा लॉस होणार असेल आणि तो लॉस किंवा ती इजा ही लोकांना बाहेर काढून देखील भरून येणार नाही. म्हणजे काय, जो काही स्फोट होणार आहे, जे काही एक्सप्लोजन होणार आहे, तो पुढच्या 1 किलोमीटर एरियात, 500 मीटरच्या एरियात, 300 मीटरच्या एरियात, 200 मीटरच्या एरियात त्याचा खूप मोठा इफेक्ट पडणार आहे आणि लोक पुढच्या 10-15 मिनिटात 100 मीटर 200 मीटर बाहेर जाऊ शकत नाही. मग अशा वेळेस तुम्हाला लोकच वाचवायचे, पण तुम्हाला ते एक्सप्लोजन होऊ द्यायचं नाही. ही तुमची मॅच्युरिटी, ही तुमची कॉन्सेप्ट आहे, हा तुमचा तिथे त्या क्षणाला असणारी निर्णय क्षमता आहे की तुम्ही विचार करू शकता हे लोक पुढच्या 5 ते 10 मिनिटात 300 मीटर 500 मीटर दूर जाऊ शकतील का, की आपल्याला पुढच्या 10 मिनिटात हे एक्सप्लोजन होऊ नये यासाठी मॅक्सिमम प्रयत्न करायचे. ही त्या परिस्थितीत त्या कंडिशनला घेतलेला तुमचा डिसिजन. म्हणून फायर आणि सेफ्टीला काम करणारे जे लोक आहेत त्यांना हेवी डिसिजन पॉवर असणं गरजेचं आहे. हेवी, प्रत्येक डिसिजन हा प्रत्येक वेळेस प्रॉफिट मध्ये जाईल असं काही नाही, पण प्रत्येक डिसिजन हा प्रत्येक वेळेस कमीत कमी लॉस करेल, त्यामुळे कमीत कमी लॉस होईल इथपर्यंत आता आपण विचार करणं गरजेचं आहे. मग कमीत कमी लॉस मध्ये ह्युमनला कमीत कमी कॅज्युअलिटी होईल, ह्युमन कॅज्युअलिटी कमी होईल, कमीत कमी इकॉनॉमिकल लॉस होईल, कमीत कमी मेकॅनिकल लॉस होईल, कमीत कमी प्रोफेशनल लॉस होईल, कमीत कमी एन्व्हायरमेंटल लॉस होईल, कमीत कमी सोशियल लॉस होईल. तुम्हाला ना ते त्या क्षणी जज करता आलं पाहिजे की सद्यस्थितीला समोर हे हजार्ड दिसत आहे, त्यामुळे ह्या कॉन्सेप्ट किंवा ह्या गोष्टी तिथे आहे आणि आता ह्या क्षणाला तुम्हाला कुठला डिसिजन घ्यायचा. मे बी डिसिजन चुकू शकतो,
डिसिजन चुकणे याचा अर्थ लॉस वाढेल, पण कितपत वाढेल? अपघात झाल्यानंतर जेवढा लॉस होणार होता त्याच्यापेक्षा कमी तर होईल. म्हणून एक फायर अँड सेफ्टीचा माणूस किंवा एक सेफ्टी पर्सनल किंवा फायर पर्सनल म्हणून तुम्हाला नेहमी विचार करायचा आहे. काय मी गोष्ट लक्षात ठेवायची की एकतर अपघात होऊच द्यायचे नाही, एकतर तिथले हजार्ड आपल्याला शोधायचेच आहे. पण जर वेळ आली आणि अपघात किंवा अपघाताशी रिलेटेड इंजुरीशी रिलेटेड तिथे जर परिस्थिती निर्माण झाली तर तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा विचार करून योग्य वेळी निर्णय घ्यायचा आहे. कारण त्या क्षणाला निर्णय घ्यायला जबाबदार तुम्हीच असता. तुमच्या अंडर त्या डिपार्टमेंटला काम करणारे लोक हे त्यांच्या कामात प्रवीण आहेत. तुम्ही तुमच्या कामात तिथे ती मॅच्युरिटी, ती डिसिजन क्षमता, ती निर्णय घेण्याची कॉन्सेप्ट ही तुम्हाला तिथे घ्यायची आणि त्यासाठी तुम्हाला प्रॉपर अवेअरनेस ऑफ स्ट्रक्चर, प्रॉपर अवेअरनेस ऑफ वर्क, प्रॉपर अवेअरनेस ऑफ वर्क प्रोफाईल असणं गरजेचं आहे. नेमकं तुम्हाला जायचं कुठं आहे जॉबला किंवा तुम्ही नेमकं काम कुठे करणार आहात आणि तिथे नेमकं काम काय चालतं. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, आपण जिथे जॉब करतो तिथे नेमकं काम काय चालतं, त्या कामाशी रिलेटेड पोटेन्शियल हजार्ड काय असू असतात. इथून मागे त्या कामाशी रिलेटेड झालेले कुठले कुठले अपघात आहेत, ते अपघात होण्यामागील कारण काय, त्या कारणाशी रिलेटेड परिस्थिती, संभाव्य परिस्थिती काय काय होत्या ह्या तुम्हाला समजून घ्यायच्या आहे. आता जेव्हा मात्र तुम्ही त्या फील्डवर काम करताय तेव्हा तुम्हाला तिथली पोटेन्शियल हजार्ड, तिथली परिस्थिती, तिथल्या कॉन्सेप्ट, तिथली लोक, त्यांची काम करण्याची पद्धत, तिथे अवेलेबल असणारे इक्विपमेंट, त्या इक्विपमेंटची क्वालिटी, तेथील एन्व्हायरमेंटल परिस्थिती, तेथील सामाजिक स्थिती, ह्या सगळ्याचा विचार हा तिथे डिसिजन घेण्यासाठी तुम्हाला करायचा आहे. बॉस, डिसिजन घेण्यासाठी करायचा आहे, पण हा विचार तुम्हाला मागे माहीत असणं गरजेचं आहे. हा मॅच्युरिटी येण्यासाठी तुम्हाला तेवढा थरल का होईना पण अभ्यास असणं गरजेचं आहे. लेट हॅव एक्झाम्पल. तुम्ही इलेक्ट्रिकल इंडस्ट्रीमध्ये आपण खूप सारे बघतो, अँकर वगैरे, हे जे आपले बोर्ड वगैरे वापरतो ना, हे जे इलेक्ट्रिकलच्या इंडस्ट्री ना तिथे फायर अँड सेफ्टीचे लोक असतात. आता ते फायर अँड सेफ्टीचे लोक त्यांच्या मॅन्युफॅक्चरिंग युनिटला तर असतातच, पण ते ज्यांना मटेरियल सप्लाय करतात ह्यूज क्वांटिटीमध्ये ज्या डीलरला, तिथे पण व्हॅकन्सी असतात. आणि तो डीलर किंवा ते कॉन्सेप्ट, ते लोक जिथे इन्स्टॉलेशनचं काम करतात तिथे पण सेफ्टीचे लोक, फायर अँड सेफ्टीचे लोक असतात. विचार करा ना, अँकरचं जे बेसिक युनिट आहे तिथे तर सेफ्टीचे लोक असतात, फायर अँड सेफ्टीचे. ज्यांच्याकडनं मटेरियल ज्यांना सप्लाय करतात त्यांच्याकडे फायर अँड सेफ्टीचे लोक असतात. आणि ते जिथं काम करतात ना त्या साईटला पण फायर अँड सेफ्टीचे लोक असतात आणि हे पण सप्लाय करतात. आता इलेक्ट्रिकल ह्या कॉन्सेप्टशी, इन्स्टॉलेशन, मटेरियल आणि मॅन्युफॅक्चरिंग शी रिलेटेड कुठल्या कुठल्या संभाव्य किंवा कुठले अपघात यापूर्वी झालेले आहेत, ते कुठल्या कारणाने झालेले आहेत, तिथली संभाव्य परिस्थिती काय होती त्यावेळेस, त्यावरनं कुठले रिझल्ट लक्षात आले, या सगळ्याचा तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. मग तुम्ही फायनलाइज करू शकता. म्हणून अगोदर तुम्हाला फायनलाइज करायचंय. कुठल्याही डिग्रीला गेल्यानंतर, कुठल्याही, तुम्ही सिव्हिलला गेले, तुम्ही मेकॅनिकलला गेले, तुम्ही फायर अँड सेफ्टीला आले, तुम्ही BSc ला गेले, तुम्ही BA ला गेले, तुम्ही BCom ला गेले, अजून खूप सारे सॅप वगैरे बऱ्याच साऱ्या गोष्टी. इथे तुम्ही शिक्षण घेत असताना तुम्हाला हा विचार खूप महत्वाचा करणं गरजेचं आहे की आपल्याला कुठल्या इंडस्ट्रीमधल्या कुठल्या युनिटला, कुठल्या कंपनीला आपल्याला अप्रोच द्यायचा. मग तुम्ही फायर अँड सेफ्टीला सपोज टू आता, तर तुम्हाला जायचं कुठे? आपल्याकडे खूप साऱ्या गोष्टी, दोन कॅटेगरी पडतात, सेफ्टीला जायचं की फायरला जायचं. ह्या दोन कॅटेगरीमध्ये फायरला जायचंय तर त्यातही 5-50 प्रकारचे जॉब आहे, 16-17 प्रकार टाईपच्या जॉबला तुम्ही अप्लाय करू शकता. सेफ्टीला जायचंय तिथेही खूप साऱ्या प्रकारचे टाईप ऑफ जॉब आहे, त्याला तुम्ही अप्लाय करू शकता. पण हे सगळे जॉबचे जे टाईप आहे ना ते इंडस्ट्रीने, तुम्हाला त्या इंडस्ट्री फायनलाइज करायचे. पण तुम्हाला इंडस्ट्रियल सेफ्टी जायचंय, कन्स्ट्रक्शन सेफ्टीसाठी जायचंय, जर कन्स्ट्रक्शन सेफ्टीसाठी जायचंय तर कुठल्या कन्स्ट्रक्शन सेफ्टीसाठी जायचंय? कन्स्ट्रक्शनचे खूप सारे टाईप आहेत. मेकॅनिकल इंडस्ट्रीमध्ये जायचंय, सिव्हिल मध्ये जायचंय, तुम्हाला इलेक्ट्रिकल मध्ये जायचंय, कुठे जायचंय? सिव्हिल मध्ये जायचंय तर तुम्हाला नेमकं रोड कन्स्ट्रक्शन मध्ये जायचंय का, की डॅम कन्स्ट्रक्शन मध्ये जायचंय का, टॉवर कन्स्ट्रक्शन मध्ये जायचंय, की रो हाऊसचा कॉन्सेप्ट चालतो तिथे जायचंय.
कुठे जायचंय तुम्हाला, तुमचा बेस फायनल पाहिजे की तुम्हाला कंपनी फायनल करायची आहे. तुम्हाला अशोका बिल्डकॉम मध्ये, सपोज कन्स्ट्रक्शन मध्ये अशोका बिल्डकॉम मध्ये जायचंय, LNT मध्ये जायचंय, ह्या मोठ्या जागा. तुम्हाला प्रगतीमध्ये जायचंय, तुम्हाला कुठे जायचंय, तुम्हाला तुमचे युनिट, तुमची इंडस्ट्री, त्यातल्या तुमच्या फायनल झालेल्या कंपनी 2-3 आणि त्या कंपन्यांमध्ये चालणारे कामं, त्या कंपन्यांमध्ये मागे झालेले ऍक्सिडेंट किंवा च्याशी संलग्न असणाऱ्या ज्या ऑदर इंडस्ट्री आहे, ऑदर कंपनी आहे, त्यात कुठले कुठले ऍक्सिडेंट झालेले, त्यात कुठले कुठले संभाव्य परिस्थिती तयार झाल्या होत्या, याचा प्रॉपर तुम्हाला अभ्यास असणं गरजेचं. मग हा अभ्यास कशासाठी? इंटरव्ह्यूसाठी. येस बॉस, इंटरव्ह्यूसाठी तर ते कामच असेल. पण जेव्हा जॉबला जॉईन व्हाल तेव्हा तुम्हाला असं व्हायला नको की हे मला माहितच नाही, मग मी सायबर कॅफेत जाईल, मग मी लोकांना फोन करेन, मग मी माझ्या सिनियरला फोन करेन, मग मी ते समजून घेईन, असं आहे तसं आहे तसं आहे तसं आहे. नाही, तुम्ही हे अगोदरच लक्षात घेतलं की ऑन द स्पॉट तुम्हाला तिथे सेफ्टी किंवा फायरच्या कॉन्सेप्ट इम्प्लिमेंट करायला अगदी नगण्य वेळ लागेल. तिथे संभाव्य परिस्थितीत कुठले कुठले धोके आहे, कुठले कुठले पोटेन्शियल आजार आहे, ते तुम्हाला लगेच लक्षात येईल. तुम्ही त्यावर लगेच ऍक्शन घेऊ शकता. तुम्हाला तिथे ऍक्सिडेंट होण्याची संभाव्य परिस्थिती ती लगेच कंट्रोल करता येईल. त्यासाठी योग्य लागणारे जे डिसिजन आहे ते तुम्हाला कमीत कमी चुकता लगेच घेता येईल. ह्या गोष्टी तुम्हाला तिथे लगेच मदत करतील आणि या सगळ्या करण्यासाठी तुम्हाला काम म्हणजे वर्क प्रोफाईल समजला पाहिजे. रोड वर्क आहे तर रोड वर्कसाठी काय प्रोसेस, काय आहे रोड वर्क, बिल्डिंग वर्क आहे तर काय आहे बिल्डिंग वर्क, टॉवर वर्क आहे तर काय आहे टॉवर वर्क, ब्रिज वर्क आहे तर काय आहे ब्रिज वर्क, डॅम वर्क आहे तर काय आहे डॅम वर्क, वॉटर टँकचं वर्क आहे तर काय आहे वॉटर टँक वर्क, टोल नाके बनवले जातात तर काय आहे, असे खूप सारे. नेमकं काम काय आहे? सेफ्टीपेक्षा किंवा सेफ्टी इम्प्लिमेंट करण्यासाठी तुम्हाला काम माहित असणं गरजेचं. काम माहित असणं म्हणजे तिथले वेगवेगळ्या प्रकारचे ह्युमन फोर्स, त्यांचे स्किल, मशिनरी, एन्व्हायरमेंटल कंडिशन, मटेरियल, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. आणि मग त्यानुसार तुम्हाला संभाव्य परिस्थिती, दॅट इज पोटेन्शियल हजार्ड, शोधणं आणि त्यावर उपाययोजना करणं आणि आक्रमक परिस्थितीमध्ये निर्णय घेणे हे तुम्हाला तिथे जमू शकतं. म्हणून कन्स्ट्रक्शन मध्ये आपण खूप साऱ्या प्रकारची कामं बघितली किंवा खूप साऱ्या प्रकारची वर्क बघितली. जसं काही गोष्टी आपण बघितल्या, आपण बघितलं होतं कन्फाईन स्पेस. नेमकं कन्फाईन स्पेस काय आहे हे आपण बघितलं. ह्या कन्फाईन स्पेसशी कसं डील करायचं हे आपण बघितलं. कन्फाईन स्पेस म्हणजे साध्या शब्दात एकदम जनरल मध्ये जिथे जीविताला धोका आहे त्याला कन्फाईन स्पेस म्हटलं. सिंपल गोष्ट आहे. मग आता जीविताला धोका आहे याच्यामधून मग तुम्हाला ते बोलले, हा अजून बोला, तर तुम्ही चालू करू शकता. जर जिथे ऑक्सिजनची डिफिशियन्सी आहे, जिथे ऑक्सिजनची एन्ट्रिचमेंट आहे, जिथे जाण्यासाठी परमिट लागतं, जिथे हजार्डस गॅसेस असू शकतात, जिथे ऑक्सिजनची कमतरता भरून काढण्यासाठी इक्विपमेंटची गरज लागू शकते, अशा खूप साऱ्या गोष्टी ज्या कन्फाईन स्पेस म्हणून काउंट केल्या जाऊ शकतात. अर्थातच सर, कन्फाईन स्पेस म्हणजे जिथे काम करायचं आहे तिथे मला परमिट काढून तेथील संभाव्य परिस्थितीचा अभ्यास करून मग काम करावं लागेल. जिथे मला वेगवेगळ्या टीम इम्प्लिमेंट करावं लागेल त्याला आपण कन्फाईन स्पेस म्हणू शकतो. मग सिटीच्या कडेला किंवा गावांच्या कडेला, रोडच्या कडेला जे मॅनहोल काढलेले, गटारांना जे काढलेले मॅनहोल आहे, इलेक्ट्रिकल कामासाठी काढलेले जे मॅनहोल आहे, हे पण कन्फाईन स्पेस आहे. इव्हन आपल्या इथे असणारा गोबर गॅस चा जो टँक आहे, इट इज कन्फाईन स्पेस. फ्रॉम आवर होम टू टिल इंडस्ट्री देर आर सो मेनी कन्फाईन स्पेस. जिथे केमिकलचं वर्क चालतं ते कन्फाईन स्पेस आहे. जिथे आयर्न वितळवण्याचं काम चालतं ते कन्फाईन स्पेस आहे. जिथे जाण्यासाठी आपल्याला सुरक्षा घेणं गरजेचं आहे, नाहीतर आपल्या जीविताला किंवा आपल्या वर्करच्या जीविताला धोका आहेच आहे, त्याचा परिणाम सोसायटी आणि एन्व्हायरमेंटवर होऊ शकतो, जिथे ऍक्सिडेंट होऊच शकतो, दॅट बिकम कन्फाईन स्पेस. ओके, त्यानंतर मग एक्सप्रेशन, बऱ्याच साऱ्या गोष्टी ज्या आपण कन्फाईन स्पेस मध्ये काउंट केले, जे आपल्याला ऍज अ फायर सेफ्टीचा पर्सन म्हणून माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण बघितलं एक्सक्वेशन. कन्स्ट्रक्शनचा शब्द आला की एक्सक्वेशन आलंच पाहिजे, कारण बेस बनवणं गरजेचंच आहे.
मग आपण एक्सक्वेशन काय आहे, त्यामध्ये ट्रेंच काय आहे, ट्रेंचमध्ये ट्रेंच सेफ्टी काय आहे, तिथे असणारे वेगवेगळे धोके काय आहे, तिथे असणारे वेगवेगळ्या सेफ्टीच्या कॉन्सेप्ट काय, हे आपण बघितलं. ते आपण बघणं गरजेचं आहे. त्यामध्ये आपण सॉइलच्या टाईप, सॉइल नुसार सुद्धा आपल्याला वेगवेगळी सेफ्टी घेणे गरजेचं आहे. सॉइल नुसार सुद्धा एक्सक्वेशन होणं गरजेचं आहे. जसं आपण बघितलं 15 फूट रुंदी आणि 15 फुटापेक्षा जास्त डेप्थ आहे, तो झाला ट्रेंच. मग त्या ट्रेंचमध्ये काम करताना ट्रेंच ढासाळणे, त्या ट्रेंचमध्ये काम करणारे लोकांना इजा होणे किंवा त्या ट्रेंचमध्ये अवेलेबल केलेली फॅसिलिटी तिला धोका होणे, हा एक मोठा धोका आहे. ट्रेंचमध्ये वरनं लोक पडणे, हा एक धोका आहे. ट्रेंचमध्ये व्हेकल पडणे, हा एक धोका आहे. एन्व्हायरमेंटल कंडिशनमुळे ट्रेंचमध्ये मटेरियल जमा होणे, हा एक धोका आहे. ट्रेंचमध्ये अंडरग्राऊंड फॅसिलिटीला डॅमेज होणे, हा एक धोका आहे. ट्रेंचमध्ये हजार्डस गॅसेस असणे, हा एक धोका आहे. असे खूप सारे धोके. ट्रेंचमध्ये मटेरियल पडलं, टूल इक्विपमेंट पडले, हा एक धोका आहे. अक्युमुलेशन ऑफ गॅसेस, अक्युमुलेशन ऑफ वॉटर सांडणे, हा एक धोका आहे. मग ट्रेंच म्हणून फक्त ट्रेंच पकडून चालणार नाही, एक्सक्वेशनशी असणारे हे वेगवेगळे धोके. मग त्यात ढासाळणे हा एक खूप मोठा धोका आहे. ते ढासाळण्याचा क्रायटेरिया हा मातीच्या प्रकारानुसार वेगवेगळ्या पद्धती आहे ज्याने मटेरियल ढासळू शकत नाही, किंवा ते कडा किंवा ते ट्रेंच ढासळ किंवा ते एक्सक्वेशन ढासळू शकत नाही. म्हणून मातीच्या प्रकारानुसार खोदण्याची पद्धत आणि खोदण्याच्या पद्धतीनुसार आणि मातीच्या प्रकारानुसार सेफ्टीचे वेगवेगळे प्रकार. कुठेतरी फक्त शोरिंग करणं गरजेचं आहे, किनाराच पॅक करणं गरजेचं आहे. कुठेतरी शिल्डिंग करणं गरजेचं आहे पूर्ण ट्रेंच. कुठेतरी शोरिंग आणि शिल्डिंग पॉसिबलच नाही, तिथे आपल्याला स्लोपिंग करणं गरजेचं आहे. कुठेतरी स्लोपिंग बेस पॉसिबल आहे, तिथे बेंच पाडणं गरजेचं आहे. अशा वेगवेगळ्या गोष्टींचा आपण अभ्यास केला, कारण कन्स्ट्रक्शन मध्ये एक्सक्वेशन काय आहे कंपल्सरी. मग आपण कुठेतरी आलो होतो रोड वर्कला. रोड वर्क मध्ये आपण पॅरलल रोडच्या अगोदरचा रोड म्हणजे रोड वर्क चालू होण्यापूर्वीचा कॉन्सेप्ट. म्हणून रोड वर्क मध्ये आपण बघितलं तर की कुठले कुठले मटेरियल वापरले जातात, कुठले कुठले इक्विपमेंट वापरले जातात, रोडचे 4 पार्ट पडतात, हा एक कॉन्सेप्ट बघितला होता. त्यानुसार लोकांच्या बिहेवियर मध्ये चेंज करणे, त्यानुसार लोकांना इंटिमेट करणे, त्यांना प्रॉपर इन्स्ट्रक्शन देणे, त्यांच्याकडनं चुकीच्या पद्धतीने रोड बिहेवियर होणार नाही आणि अपघात होणार नाही याची काळजी घेणं, हाही एक पार्ट आहे जो आपण रोड वर्क मध्ये बघितला होता. मग वॉर्निंग, पॅरलल, परत जॉईन करणारा, ह्याबद्दल आपण सेशन बघितलंय, त्याबद्दल पण माहिती दिलेली आहे. त्यानंतर आपण एक महत्वाचा पार्ट बघितला होता, पिलिंग ऑपरेशन. कन्स्ट्रक्शनचाच हा पार्ट आहे. आपण हे का बघतोय परत एकदा बघा, आणि हे का बघितलेले ते ऑलरेडी रेकॉर्डला आहेच आहे, तुम्ही परत बघू शकता. रोडवर पिलिंग ऑपरेशन हे का बघितलं परत मी तुम्हाला आठवण करून देतो. जर आपल्याला सुरक्षा घ्यायची आहे, जर आपल्याला पोटेन्शियल हजार्ड शोधायचे आहे, जर आपल्याला ऍक्सिडेंट मिनिमाइज करायचे, जर आपल्याला लॉसेस कमी करायचे, तर आपल्याला तेथील कामाची माहिती असणं गरजेचं आहे. इथं बस, तेथील कामाची काय असणं गरजेचं आहे, माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून आपण ते कामं समजून घेतोय, किंवा कन्स्ट्रक्शन काय आहे ते आतापर्यंत समजून घेतलं.